नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. उन्हाळा लागला की हिरव्या चाऱ्याची टंचाई वाढायला लागते आणि महागडं पशुखाद्य जनावरांना कायम देणंही परवडत नाही. त्यामुळे अशा वेळेला आपल्याला पर्यायी चाऱ्याची सोय करायची आहे. यासाठी उत्तम पर्याय आहे ते म्हणजे संकरित नेपियर गवत. आता या गवताची लागवड, काढणी, वाण कसं निवडायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. उन्हाळ्यात आपण ज्वारी, मका, चवळी आणि नेपियर गवत लावू शकतो. पण हे नेपियर गवत इतर चारा पिकांपेक्षा वेगळं आहे, कारण याची एकदा लागवड केली की ते 3 वर्षापर्यंत आपल्याला चारा देतं. खोड बाजरीसारखं मजबूत असतं आणि पानं रुंद आणि रसाळ असतात, कारण हे आफ्रिकन बाजरी आणि नेपियर गवताचं संकर आहे. त्यामुळे जनावरांसाठी तो अतिशय पौष्टिक चारा आहे आणि याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्यांना बदलतं हवामान आणि पाण्याच्या टंचाईला नेहमी तोंड द्यावं लागतं. पण हे संकरित नेपियरचं या अडचणींमध्ये त्याचं चांगलं उत्पादन मिळतं. अशा संकरित नेपियरच्या लागवडीबद्दल आपण माहिती घेऊयात. संकरित नेपियरसाठी तसं तर कोणतीही जमीन चालते, पण कसदार, मध्यम ते भारी आणि पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत त्यांचं चांगलं उत्पादन मिळतं. नेपियरसाठी पाणी साचणारी जमीन टाळायची आहे, कारण तिच्यामुळे मुळांची वाढ कमी होते. आता जमिनीची निवड तर झाली. लागवडीपूर्वी शेतीची एक खोल नांगरट करायची आहे. त्यानंतर 3 ते 4 वेळा कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करायची आहे. पण याची लागवड करताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट येते, ती म्हणजे सुधारित वाणांची निवड. नेपियर गवतासाठी फुले जयवंत RBN 13, फुले गुणवंत RBN 211, 12, बायफ 11 या वाणांची शिफारस महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केली आहे. हे वाण जलद वाढतात, त्यांना अधिक फुटवे फुटतात आणि पौष्टिक चारा देतात. आता या नेपियर गवताची लागवड केव्हा करणं योग्य आहे ते समजून घेऊयात. उन्हाळ्यासाठी संकरित नेपियरची लागवड करत असाल तर ती फेब्रुवारी ते मार्च महिन्यात करावी आणि खरीप हंगामात करायची असेल तर ती जून ते ऑगस्ट या काळात करायची आहे. या काळात जमिनीत पुरेशी ओल असल्यामुळे रोपं लवकर स्थिरावतात. लागवड करताना एका ठिकाणी एक ठोंब म्हणजेच कलम लावलं जातं. 90 बाय 60 अंतर ठेवून लागवड केल्यावर प्रति हेक्टर सुमारे 18,500 ठोंबे लागतात. यामुळे झाडांना पुरेशी हवा आणि सूर्यप्रकाश मिळतं. आता तुम्ही म्हणाल, लागवड करताना याला खत द्यायचे की नाही? तर हो, पिकांच्या चांगल्या वाढीसाठी अर्थातच आपल्याला त्याला खत तर द्यायला लागणार. त्यामुळे नेपियरसाठी हेक्टरी 20 ते 25 टन शेणखत, 225 किलो नत्र, 75 किलो स्फुरद, 60 किलो पालाश द्यावं. यातलं पेरणीपूर्वी जमिनीत 75 किलो नत्र, 37.5 किलो स्फुरद, 30 किलो पालाश द्यावं. तर उरलेलं स्फुरद आणि पालाश चौथ्या कापणीनंतर द्यायचंय. आणि नेपियरच्या प्रत्येक कापणीनंतर हेक्टरी 30 किलो नत्र देणं आवश्यक आहे. प्रत्येक कापणीनंतर हलकी खुरपणी केली तर माती सैल राहते आणि नवीन फुटवे चांगले येतात. खताबरोबर पाणी सुद्धा तितकंच गरजेचं आहे. संकरित नेपियरसाठी योग्य नियोजन केलं तर कमी पाण्यातही चांगलं उत्पादन घेता येतं. जमिनीचा प्रकार आणि हवामान पाहून पाण्याचं नियोजन करणं जास्त फायदेशीर ठरतं. तरी साधारणपणे उन्हाळ्यात 8 ते 10 दिवसांनी पाणी द्यायचं, तर इतर हंगामात 10 ते 15 दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्यायच्यात. आता येतो नेपियर गवताचा महत्त्वाचा विषय, कारण हे इतर गवतांसारखं एकदा लावून एकदाच काढलं जात नाही. संकरित नेपियर हे बहुवार्षिक पीक असल्यामुळे आपल्याला वारंवार त्याची कापणी करावी लागते. जसं पहिली कापणी लागवडीनंतर सुमारे 60 ते 70 दिवसांनी करायची आहे. त्यानंतर दर 5 ते 6 आठवड्यांनी कापणी करायची असते. पहिल्या कापणीत उत्पादन थोडं कमी मिळतं, पण पुढच्या कापण्यांमध्ये उत्पादन हळूहळू वाढत जातं. नियमितपणे कापणी केली तर झाडांना नवे फुटवे येतात आणि गवत अजून दाट आणि रसाळ बनतं. या शास्त्रीय लागवड पद्धतीने तुम्ही सुद्धा 3 वर्षापर्यंत तुमच्या जनावरांना हिरवा चारा पुरवू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.